3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात सुद्धा तोच उत्साह पाहायला मिळतो आहे। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर आता उजळून निघालेले आहे आणि पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे। आता पारंपरिक पद्धतीने तोफांची सलामी दिली जाते आणि खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सवाला कोल्हापूरमध्ये सुरुवात होतीये। दसरा चौकामध्ये तोफेला सलामी दिल्यानंतर कोल्हापूरमध्ये घरोघरी घटस्थापना होते आणि ही अनेक वर्षांपासूनची परंपरा, अखंड ही परंपरा अशाच प्रकारे पाळली जाते। त्याचीच हे दृश्य आपण पाहतोय। मंदिरातल्या घटस्थापनेनंतर तोफेची अशी सलामी दिली जाते आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये घरोघरी घटस्थापना होते। तर कोल्हापूरमध्ये आजपासून पुढचे 10 दिवस दसऱ्यापर्यंत प्रचंड अशी भाविकांची गर्दी दिसणार आहे। काय नेमकं सगळं कोल्हापूरमध्ये वातावरण आहे जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सध्या प्रताप नाईक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि प्रतापकडून आपण या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेणार आहोत। प्रताप, कोल्हापूरमध्ये काय नेमकं सगळं वातावरण दिसतं आहे? तोफेची सलामी झाली आहे, घरोघरी आता कोल्हापूरमध्ये घटस्थापना होईल, काय नेमकं सगळं वातावरण सांगतं? नक्कीच आपण पाहतो की अंबाबाई मंदिरामध्ये जे धार्मिक कार्यक्रम आहेत, विधी आहेत ते पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर घटस्थापना झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की तोफेची सलामी देऊन घटस्थापना मंदिरात झाली याचा एक आपण संदेश जो आहे तो करवीरकरांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे। एका अर्थानं आपण जर पाहिलं तर मंदिरात घटस्थापना झालेली आहे हा निरोप कोल्हापुरातल्या घराघरात पोहोचलेला आहे। त्यामुळे आता कोल्हापूरकर आपल्या घरामध्ये देवाचा घट बसवतील आणि त्यानंतर आपण पाहतो की खऱ्या अर्थानं कोल्हापुरातल्या प्रत्येक घराघरात या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू झाला असं आपल्याला म्हणता येईल। एकूणच आपण पाहतो की नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात अशी गर्दी झालेली आहे। दर्शन रांग फुल झालेलं आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे ते मुखदर्शन ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणची दृश्य आपण बघू शकतो। एकूणच आपण पाहतो की मंदिराला नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलाची आरास करण्यात आलेली आहे, फुलांनी मंदिर सजवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतो की मंदिर परिसर पूर्णतः या ठिकाणी फुलून गेल्याचं दिसून येते भक्तांनी। एकूणच आपण पाहतो की या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनानं मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी केलेली आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की विविध जे दर्शन घेण्यासाठी भक्त येतात त्यांना देवीचे दर्शन व्हावं याच्यासाठी LED स्क्रीन जे आहेत ते शहरातल्या ठिकठिकाणी उभारलेले आहेत। म्हणजे देवीचं दर्शन घेण्यासाठी इथं थांबावं लागतं, पण आल्या भक्ताला प्रसन्न वाटावं कारण आई अंबाबाईचं दर्शन व्हावं यासाठी गाभाऱ्यातलं दर्शन त्यांना पहिल्यांदा स्क्रीनवर मिळतं आणि त्याच्यानंतर दर्शन रांगेतून किंवा मुखदर्शनातून या ठिकाणी भक्तांना आई अंबाबाई जगदंबेचं रूप जे आहे ते डोळ्यामध्ये साठवता येतं। एकूणच आपण पाहतो की 9 दिवसाच्या कालावधीमध्ये लाखोच्या संख्येनं या ठिकाणी भक्त येत असतात आणि तीच परंपरा यावेळेला आपल्याला दिसून येते। एकूणच आपण पाहतो की या भक्तांची काळजी देवस्थान समिती असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असेल किंवा जिल्हा प्रशासनानं पूर्णतः घेतलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाहू महाराजांनी कोल्हापुरात शाही दसरा सुरू केला तर शाही दसऱ्याचं उद्घाटन आज सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी होणार आहे। म्हणजे कोल्हापूरकर या ठिकाणी किंवा राज्यभरातले पर्यटक असतील किंवा देशभरातले पर्यटक इथं आल्यानंतर 9 दिवसाच्या काळामध्ये वास्तव्य करण्याच्या दृष्टीनं कोल्हापूर पूर्णतः सज्ज आहे। भक्तांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी विना या ठिकाणी अतिशय सुखर अशा प्रकारचं दर्शन सध्या होताना दिसत आहे। अरे आणि त्यात आपल्याला 9 दिवस कोल्हापूरच्या देवीची वेगवेगळी रूपं पाहायला मिळणार आहे आणि निश्चितच हा 9 दिवसांचा एक चैतन्यमयी सोहळा आज ही 24 तासवर सुद्धा आपण दाखवणार आहोत। प्रताप, धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी कोल्हापुरातलं सगळं वातावरण आपल्याकडून जाणून घेतलं तुर्तास धन्यवाद। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर कोल्हापूरमधून थेट जोडले होते।